जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. राजदंड पितामहांच्या हाती आला. ते सुखावले. कर्णानं राजमहालात कुरूंच्या सभेत सगळ्यांसमोर दिलेलं वचन पाळलं, आणि फक्त पाळलं नाही तर दिग्विजय मिळवून ते पूर्णही करून दाखवलं. याचा प्रचंड आनंद आणि समाधान हे दोनही पितामहांना होतं. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण, आणि मी आहे अनुराग. रथारूढ मोहीम आटोपली. सर्वत्र स्वागत झालं. सगळ्यांनी तोंडभर कौतुक केलं. कुरूंचा राजदंड उंच झाला. त्यामुळे सगळ्यांना आनंदच झाला, आणि त्यामुळे आनंद साजरा करण्यासाठी समारोहाचं आयोजन करण्यात आलं. समारोह स्नेहभोजाचा, सोमरसाचा. सोमवर्णानं सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली होती. वेगवेगळी फुलं सोमरसासाठी तयार करण्यात आली होती. आग्रहानं सगळ्यांना बोलवण्यात आलं. शकुनी मामा, दुर्योधन, कर्ण, शोण, सत्यसेन अशी अनेक वेगवेगळे राजे महाराजे तिथे येऊन तयार झाले होते. शेवटी मद्यपानाला सुरुवात झाली. आधी दिग्विजयाच्या मोठ्या मोठ्या घोषणा दिल्या गेल्या. कर्णाचं तोंड भरून कौतुक केलं गेलं. पण एका मर्यादेनंतर समारंभाचा सूरच पालटला. शकुनी मामा मद्याची मर्यादा लांघत उभे राहिले. त्यांचे पाय लडखडायला लागले. त्यांना बोलताही येत नव्हतं. त्यांनी काल्पनिक असे फासे पकडले. हाती कानाजवळ नेऊन काहीतरी बडबडत होते. ते स्पष्टपणे ऐकूही येत नव्हतं. ते म्हणाले, अरे कर्णा, अंगराज, अरे तुझ्यासारखे 56 दिग्विजय मी असे वाळून टाकतो. काय म्हणतोस? किती किती करून दाखवू सांग? 5 माझ्या 5 फासांनो दिग्विजय आणून दाखवा. या कर्णाला याची जागा दाखवा. असं म्हणत त्यांनी फासे फेकले. काल्पनिक फासे फेकलेले उचलायचा प्रयत्नही करू लागले आणि लडखडून पडले. सत्यसेनाच्या लक्षात आलं. आता शकुनीला ओढतच तो सभेबाहेर घेऊन गेला. काहीतरी आक्रीत घडणार असं त्याच्या कदाचित लक्षात आलं असावं. पण खरं आक्रीत आता पुढं घडणार होतं. शकुनी मामाचा विषय कर्णाने कसा तरी डावलला. त्याकडे दुर्लक्ष केलं. पण दुर्योधन मद्यपान करून मस्त झाला होता, आणि त्याची खुमखुमी त्याच्यावर स्वार झाली होती. तो उठला आणि म्हणाला, कर्णा, तू दिग्विजय मिळवलास हे खरं, पण त्यामुळे काही तू मोठा योद्धा ठरला नाही रे. तुझा दिग्विजय पूर्ण व्यर्थ गेला. त्या पांडवांना, त्या अर्जुनाला, त्यांना तू हरवू शकला नाहीस रे. त्यांनी माझा इतका अपमान केला. मला जीवे मारण्याचा शत्रूचा बेत फसल्यानंतर परोपकाराची, उपकाराची भाषा करून मला पराभूत केलं, आणि तू काय हे दिग्विजयाचे सोंग घेऊन बसलास? असे म्हणत हातात असलेलं पात्र त्याला फेकून दिलं. सर्वत्र एक नीरव शांतता पसरली. कर्ण अवाक होऊन दुर्योधनाकडे पाहू लागला. काय होतं त्याला कळतच नव्हतं. आपण दिग्विजय मिळवून आलो आहे, आणि आपल्या हस्तिनापुराला त्या गोष्टीचं काहीच नाही हे बघून त्याला थोडा वाईटही वाटलं. पण आता कर्णाचा संयम तुटला. तो चवताळला आणि उभा होऊन म्हणाला, सोमरसात धुंद होऊन पुढे निघाला आहात तुम्ही हस्तिनापूरची जबाबदारी घेणार आहात. तुम्ही त्या पांडवांशी लढणार आहात. तुम्हाला साधं स्वतःच्या पायावर सुद्धा उभं होता येत नाही, आणि दिग्विजयाची तुम्ही चेष्टा करता. आज आत्ता या क्षणी मी सूतपुत्र कर्ण ही शपथ घेतो की जोपर्यंत त्या पांडवांचा सर्वनाश करणार नाही, त्या अर्जुनाला युद्धात पराभूत करणार नाही, तोपर्यंत मी सोमरसाला शिवणार नाही. किंबहुना आता माझ्या या दिग्विजयाचं कधी गुणगानही करणार नाही, आणि कोणी केलेलंही मला चालणार नाही. सगळ्या हस्तिनापुरात ही वार्ता अशीच पसरवा. आता फक्त पांडव आणि मी.